एक कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये अखिल महाराष्ट्रामध्ये ज्यानं उत्तम कामगिरी केली, तब्बल 8 ते 9,000 ची बोली लागून अगदी आपल्या स्क्वॉड मध्ये सामील केलं होतं. असा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्यांच्याच या कल्पक बुद्धीतून साकारलेला झी क्रिकचं लाईव्ह प्रक्षेपण इतकं भारी आहे ना मित्रांनो, की तुम्ही ऑक्शन सोहळ्यानिमित्तानं एखादा संघमालक लॅपटॉप घेऊन बसतोय, किंबहुना एखादा संघमालक आपल्या एका पेजवर सर्व संघांचे पॉइंट्स काउंट करत असतोय. परंतु झी क्रिक लाईव्ह जर तुमच्यापर्यंत असेल ना, तर त्यांची एक लिंक असते आपल्याकडे आणि कोणता खेळाडू कोणत्या स्क्वॉड मध्ये गेलाय, किती पॉइंट्स न गेलाय, किती टीम्स कडे ते पॉइंट शिल्लक आहेत ना, याची इत्तंभूत माहिती ही झी क्रिक सातत्यानं देत असतोय. म्हणून अवघ्या कमी वेळामध्ये या झी क्रिकला खरं तर काही स्पर्धांना एक चांगला प्रतिसाद उदयास आली. या नाव झी क्रिकचे फाउंडर संदेशजी भगत. या ठिकाणी जशी 4 षटकं होतील ना, प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. खर तर आज हर्षल देवचंद भोपी यांची उपस्थिती बाहुबली चषका निमित्तानं इथे पाहतोय, परंतु ही उपस्थिती आम्हाला श्रीमान रायगडावर हवी होती, कारण त्यांचे पक्ष प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज खर तर ते शिवतीर्थावर आहेत. मराठी भाषेला अभिराज दर्जा प्राप्त झाला 3 ऑक्टोबर 2024. परंतु या मराठी भाषा अभिमानाचा खर तर सण आहे, मानाचा आनंदाचा आहे, उत्सवाचा सण आहे. आणि या सणाच्या निमित्तानं त्यांचे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे खर तर शिवतीर्थावर आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या निमित्तानं तिथे गुढी उभारण्यासाठी रवाना झाल्यात. यस, रिव्ह्यू सिस्टीम फक्त पंचांसाठी असणार आहे. नेक्स्ट चेंडू, चांगला फटका. क्रिकेट पासून काही वर्ष वंचित असलेला फलंदाज आज जी क्रिकेटच्या मैदानावर आपली दादागिरी सिद्ध करतोय. नाव आहे शेखर रमेश भोईर. तसेच जयवंत शेठ भोईर यांची टीम इथे आहे दमाखरी ग्राउंडवर. ताबडतोब यांची कृपा करावी. जयवंत शेठ भोईर वाट पाहत आहे. खऱ्या अर्थानं पनिश आज आम्हाला प्रश्न पडला की आरटी भोईर यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे सर्व फ्रेंड्स ग्रुप आले नाहीये. ही खरं तर दिलगिरी असावी, कारण त्यांचे चाहते त्यांच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी त्यांचा कुटुंब आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. आय थिंक फर्स्ट टाइम शेखर भोईर यांची टीम खेळतीये या स्पर्धेमध्ये. आणि खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्रॅकिंग स्ट्रोक या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. बॅक टू बॅक शेखर भोईर यांच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार. शेखर भोईर यांना सुवर्ण संधी आहे. आणखीन एक जर चौकार आला ना आता संलग्न तिसरा, तर रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक मुख्य आयोजक देवचंदजी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर दीपक भोईर जर जेल टिपला तर रोख रक्कम 100 रुपये मुख्य आयोजक देवचंदजी भोपी यांच्या वतीनं. कुटुंबियांसाठी ही बक्षीस नाही तर शेखरसाठी आहे. शेखरवर असलेला प्रेम आणि तो प्रेम शेखर जिंकणार का? यस, बॅक टू बॅक तिसरा चौकार हायट्रिक. आजच्या या पहिल्या दिवसातील चौकारांची हायट्रिक पाहायला मिळते. नाव आहे शेखर भोईर. काम राहिलाय गोलंदाजांचा कर्दन काल. मी झी क्रिकला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आपला कॅमेरा फोकस करायचा आहे. या ठिकाणी खर तर मोफत वायफाय सर्व्हिस ज्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. प्रत्येक गावातील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून विनाशुल्क ही वायफायची सर्व्हिस पोहोचवली जाते असे आमचे मोठे बंधुराज RNJ फिटनेसचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर RNJ वायफाय सर्व्हिसचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर
मुठीजी गावातील एक यशस्वी संघमालक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, दोन्ही पर्वातील डे आणि नाईट फॉर्मॅट मधील यशस्वी संघमालक सन्माननीय परेश नरेश पाटील यांचा आदरातिथ्य मान सन्मान माहिती उपदार शाळ मांगल्याचं प्रतीक म्हणून सुगंधी पुष्पगुच्छ त्यांना देऊन यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर खरं तर आपल्याच माणसांनी केलेला सन्मान सर्वात मोठा सन्मान असतोय. पनीशजी या ठिकाणी आपलाच नातू या ठिकाणी आपल्या आजोबांचा आदरातिथ्य मान सन्मान करतोय. भास्करजी बोपी यांचा आदरातिथ्य मान सन्मान त्यांचे नातू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुठीज गावातील विद्यमान अध्यक्ष हर्षल दीपचंद बोपी यांच्या वतीनं मायची उपदार शाळ मांगल्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह भेट देऊन यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. थँक्यू सो मच आजोबा या ठिकाणी आलात. बॅक टू बॅक 5 चौकार पाहायला मिळतात. हा विक्रम आहे. नाव आहे शेखर भोईर यांच्या नावावर. ज्या मैदानावरती अजूनही 5 चौकारांचा विक्रम डे नाईट फॉर्मॅट मध्ये नाहीये, परंतु या भाऊबंद चषकाची अनोखी शैली आहे आणि या स्पर्धेला उंच क्षितिजावर नेण्याचं काम या फलंदाजानं केलंय. नाव आहे शेखर भोईर. पहिला चेंडू जरूर निर्धावाला आहे, तदनंतर संलग्न 5 चौकार ज्यानं टोकल्यात. नाव आहे शेखर भोईर. या स्पर्धेनिमित्त उपस्थित अतिथीगण, या स्पर्धेचे मुख्य आयोजक देवचंदजी बोपी यांचे पिताश्री, त्याचबरोबर हर्षलजी देवचंद बोपी यांचे खरं तर आजोबा भास्करजी बोपी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूरदात्यांचं पुन्हा एकदा करूया मनस्वी आभार आणि वलूया. खरं तर पनीशजी बोपी काय म्हणाल, पहिला चेंडू निर्धाव खेळला. नाव आहे शेखर भोईर. तदनंतर संलग्न 5 चौकार टोकल्या. आपले पिताश्री डगआउट मधून मॅच बघतात. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि आपल्या पित्यासमोर आपला मुलगा संलग्न 5 चौकार टोकतोय. ना भूतो ना भविष्य या मैदानावरती 5 संलग्न चौकार कोणी टोकले नव्हते, परंतु तो टोकण्याचा विक्रम केला. नाव आहे शेखर भोईर. क्रिकेट पासून वंचित आहे, नो प्रॅक्टिस फलंदाजी पाहतोय आणि ती फलंदाजी साकारत असताना 5 चौकार टोकल्यात. या सर्कलचा पुरेपूर ज्यानं खरपूर समाचार घेतलाय या शेखर भोईरनं, या शेखर भोईर बद्दल काय म्हणाल? येथे त्याचे पप्पा मॅच पाहतात, रमेश भोईर याने आरटी भोईर. त्यांनी सांगितलंय की तुटून पडा पण थांबू नका, असा हा आदेश देऊन टाकलाय रमेश भोईर यांनी. म्हणून शेखर आपली बाजू टणटणीत उचलतोय आणि दणदणीत उपटी टाकतोय. बेशक स्पार्टन्स डेंजरस बॅटिंग. कांबोटेशी ज्यांचं रोनाल्डो बंधाचं रेशीम नातं आहे, त्याचबरोबर मुख्य आयोजक देवचंदजी बोपे यांचे परम मित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्तानं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून या थेट घर बसल्या स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून संदेशजी भगत झी क्रिकच्या वतीनं अगदी पुरवतात. यांचे परम मित्र हितेंद्र अनंत पंडित यांचं आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम हितेंद्र पंडित. आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. ओ टू पनीशजी बोपी. पुढचा चेंडू दीपकचा, आणि हा चेंडू जागच्या जागी चेंडू बसला, थांबला, फसला. जर भोईर परिवाराला जर धाव संख्या जास्त उभारायची असेल तर तुम्हाला शेखरच्या सारखी बॅटिंग करावी लागेल. पुढचा चेंडू, हा चेंडू स्टडी मनोज भोईर. तत्पूर्वी आणखी एक महत्वाची सूचना आहे. दीपक भोईर, शेखर भोईर, आपला जर 12वा खेळाडू आमच्या अतिथी कक्षामध्ये आला नाही तर सामना 3 षटकांचा राहील. स्पर्धेची नियमावली अतिशय कटाक्ष कडक आहे.
तर यासाठी आपल्याला सूचित करण्यात येते दोन्ही टीमचा जर 12वा खेळाडू आला नाही, कारण मॅचीची प्राइस पनिशची बोपी किती मोठी आहे महत्वाची नाहीये, परंतु स्पर्धा अभिमानाची आहे, मोठी जुईच्या अस्तित्वाची आहे, आलं, त्यासाठी आपला सहकार्य असणं खूप महत्वाचं आहे. आलं दोघं धावत आलं दोघं धावत. लक्ष्मण ये. हा पुढचा चेंडू शेखर साठी दीपकचं. शेखरने चेंडू मात्र मिक्स केलंय. इथे तुम्हाला 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये नको परंतु 70-75 धाव संख्या पाहिजे, तरच तुमचा काहीतरी इथे निभाव लागेल. युट्यूबच्या मार्फत तुम्ही चमकत आहात, युट्यूब सारखे खेळा. हा उलट सुलट शॉट, चेंडू बसला, चेंडू फसला, चेंडू सटकला, चेंडू निर्धाव. इथे दीपक वारंवार आपली भूमिका स्पष्ट करतोय. त्याला माहित आहे की मगाशी दनादन 4-4 8-8 धावा दिल्या, मला धावा थांबावे लागतील, नाहीतर या धावा डोक्याच्या वरून जातील. म्हणून दीपक भोईर स्वतः बॉलिंग घेऊन धाव संख्या थांबवून ठेवतोय. इथे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो शेखरच्या रोहित, त्याचाच भाऊ रोहित. पाहूया इथे धाव संख्या झाली ती 21. रोहित पाहूया स्ट्राइक साठी सज्ज. दीपकचा पुढचा चेंडू, हा चेंडू डायरेक्ट मिडल स्टंप इज द गॉन, दांडा इज द क्लीन, खतम खतम खतम. भोपी चषक इथे आयोजित केलंय, परंतु एक आमच्या कॉमेंट्रीमध्ये श्रेष्ठ कडून सुवर्ण संधी. मनोजने बॉलिंग टाकली तर 100, झेल साठी 50 श्रेष्ठ कडून. दीपकने धुंदरा उडवला, लगातार शिंगर 3 गाळलं, लगातार 3 शिंगर गाळलं, चिंबोरा मोहरला, आतर आल्या नंग्या. भोईर परिवारला धक्का धक्का दे धक्का, डीजी मास्टर. इथे खरोखरच आता भगवान भोईर स्वतः वरिष्ठ खेळाडू चाललेला आहे. काय करणार जर तुम्ही आता जर इथे जर ग्राउंडवर तुम्ही टिकलत नाही, 2-2 1-1 बॉलावर तुम्ही आउट होणार झाले तर धाव संख्या तर आहेत निघणार, परंतु धोका होईल तो भोईर परिवाराला. आणि जयवंत शेठ आमचा टेन्शन मध्ये राहील. जयवंत शेठला टेन्शन आलं तर लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी तुमचा संघ भरणार जाणार नाही असा आदेश देईल वरून. परंतु काही नका शेठ, तुम्ही फक्त या इकडे. भगवान भोईर पाहूया स्वतः जबाबदारी घेतो आणि कॉमेंट्रीमॅन माझे मित्र श्रेयश पुढचे कॉमेंट्री करते. थँक्यू पणीशजी बोपे. या ठिकाणी दीपकजी भोईर यांसाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत सुपूर्द केला जातो आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक देवचंदजी बोपे यांचे पिताश्री भास्करजी बोपे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिल्या षटकामध्ये आपण 5 संलग्न चौकार पाहिल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 संलग्न विकेट पाहिल्या. खऱ्या अर्थानं देवचंदजी बोपे या स्पर्धेची हीच मुख्य खासियत आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हितेंद्र रंगनाथ भोईर मैदानामध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू अव्वांतर फेकला जातोय. एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती डबल डिजिट 22च्या घरामध्ये सुरुवातीला प्रेक्षकांना किंबहुना घरी बसल्या सर्व क्रिकेट चाहत्यांना परिवारांना वाटले असेल शेखर भोईरची टीम खेळते, शेखर भोईर सलामीसाठी का आलाय, कदाचित टीम पॅक केली असावी,
परंतु तसं नाहीये. त्यांना आपल्यातील असलेली गुणवत्ता कौशल्य दाखवले या मैदानावरती आणि सलग्न 5 चौकार ठोकलेत. यावेळेस तोच आक्रमक पवित्रा धारण करतोय. नाव आहे सत्यवान भोईर आणि त्याच्या सुद्धा बॅट मधून येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं एक दर्जेदार चौकार. खर तर एमपीएल उत्तम स्पॉन्सर एमपीएल साठी राहिले होते, परंतु या स्पर्धेसाठी तितकीच उदात्त भावना आपण पाहतोय. ज्यांच्या वतीनं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा करंडक हे चमचमत पाहतोय ना, हे व्यासपीठावरील उपस्थित अतिथीगण शेखरजी भोईर यांच्या वतीनं. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांच्या नजरेनं जरूर पाहिलाय. एक धावसंख्या पळून काढली जाते, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. यावेळेस काय घडला जातोय? ओमकारचा कंदा फलंदाज स्वतःच्या पायावर कुऱ्हाड आणि भगवान बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. चला तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं मी. हर्षल आणि देवचंद भोपे यांना विनंती करतोय. येस हर्षलजी भोपी आपण चेक करायचं आहे. आपण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहात. नो चेंडू. अगदी निर्णय गुलदस्त्यामध्ये प्रलंबित असणारा. येस नो चेंडू. फलंदाजाला इजा करणारा चेंडू होता आणि दंडित केला जातोय. या संदेशजी भगत या ठिकाणी अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. नो प्लस 1 अशा 2 धावसंख्या ऍड केल्या जातील. संदेशजी भगत या ठिकाणी उत्तम खेळाडू आहेत, अष्टपैलू. आज या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून जरी ते असल्या तरी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुद्धा तेच कामगिरी साकारतील आणि त्याच्या निर्णयावर कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस समोर चेंडू होता, परंतु स्लोवर होता, व्हेरिएशन होता, गती परिवर्तन पाहायला मिळालं. सातत्यानं हर्षल भोपे आम्ही सांगू इच्छितो की मराठी भाषेला अभिजात दर्जा जरूर प्राप्त झालाय, परंतु मराठी माणसांना हिंदूंना जर टिकायचं असेल या भारत भूमीमध्ये तर एक बनेंगे नेक बनेंगे. एकत्र राहाल, टिकून राहाल तर तुम्ही अगदी तुमची अस्मिता टिकवाल. अन्यथा बांगलादेश सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाहीये. यावेळेस नेक्स्ट चेंडू पाहतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वतून सीमा रेषा बाहेर येतोय षटकार. कारण हर्षलजी आपल्याच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्याच भारत भूमीमध्ये रंगनाथजी पठारे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून अगदी 500 पानांचा अहवाल सबमिट करावा लागला होता. तेव्हा कुठे जाऊन या भारत भूमीला या मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला. आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतोय. या 6 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 40च्या घरामध्ये. थँक्यू डीजे. या ठिकाणी खराब गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय. नावाई हितेंद्र भोईर पहिला विकेट, पहिला आव्हान, तर तदनंतर चौकार, तदनंतर नो प्लस विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. उंची खूप आहे, लांबी आहे का? येस, या स्पर्धेनं पुन्हा एकदा 5 सलग्न चौकार पाहिल्या, सलग्न 3 विकेट पाहिल्या. यावेळेस षटकार हायट्रिक सुद्धा या आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिला मॅच मध्ये पाहायला मिळते. डीजे ठोक. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच जसं
4 षटक संपुष्टात येतील ना यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. महेश पुन्हा एकदा आज महेशला 7.5 लागले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, परंतु त्याच महेशनं कमबॅक केलाय, उत्तुंग झेल टिपला आणि एक साइड बॅट्समन सत्यवान भोईर सारख्या आक्रमक फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवलाय. चला जसं 4 षटकांचे सामने संपुष्टात येतील ना पहिली इनिंग, तसं नेक्स्ट मॅच एका बाजूला परेश बंडा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी बंडा परिवार, तर दुसऱ्या बाजूला राकेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम जोशी परिवार. या दोन्ही परिवाराच्या संघनायकांना विनंती आहे की आपण जसं पहिला सत्र संपेल ना तसा नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे, अन्यथा जितका आपण उशीर कराल आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 5 बाद 46. जगदीश हरेश्वर भोईर, ओरन कोट नका, मोठीचे जावई यांच्याकडून आमच्या भोपी चषकाला 501 रुपयाची धनराशी दिलेली आहे. धन्यवाद. बॉटल लक्ष्मण, स्वतः लक्ष्मण, त्याला चिंता आहे भोईर परिवारची, पाणी घेऊन चाललाय. जा लक्ष्मण, नको. इथे दीपक भोईरनी टीम खतरनाक आयोजित केली, त्याच्यामुळे लक्ष्मणला एक संधी द्यायला पाहिजे होती, परंतु निलेशला दिली, तसेच आमच्या काकांना दिली. असे भरपूर इथं 40+ सुद्धा लोक याच्यामध्ये मिक्स आहेत, त्याच्यामुळं कोणाच्या कॅची पडतील, कोणाची बॉलिंग व्यवस्थित पडणार नाही, कारण की सर्व बाबांच्या अलग अलग टीम्स आहेत. धाव संख्या हॅलो, चला पुढचा चेंडू. नाव काय? श्रवण छोटा बाल, सुंदर असा चेंडू टाकला श्रवणनी. श्रवणला माहिती आहे मगाचपासून षटकार चौकार दिलेत, परंतु मी छोटा असलो तरी माझी कीर्तिमान आहे हा दाखवतो तो श्रवण. कारण का त्या पप्पानी सांगितलं, श्रवण लहान असताना श्रवणच्या हातात बॅट दिली आणि सांगितलं अख्ख्या उरण तालुक्याचं नेतृत्व तुझ्या हाती झालं पाहिजे, त्याच्यामुळे श्रवण हा चमकतो हिऱ्यासारखा. पाहूया पुढचा चेंडू, आणि हा सुद्धा चेंडू टाकला खतरनाक. अजिबात चेंडू बॅटीला बसून देत नाही श्रवण. श्रवण म्हणजे श्रवणच आहे, काय बोलणार त्याची कला, तो मोठ्या मॅच मध्ये खेळतोय त्याच्यामुळे थोडा त्याला अनुभव आहे. कमी वय असले तरी मोठ्या मोठ्या खेळाडूंशी तो झुंज देतोय. 1 नंबर बॉल, खतरनाक फिल्डिंग, 1 नंबर फिल्डिंग. निलेश संभा भोईर, निलेश संभा भोईर हे खतरनाक फिल्डर्स आहेत, म्हणून त्यांना समोर स्लिपला ठेवलंय, कारण का युवराज सिंगचा अवतार आहे त्यांच्या अंगी. पुढचा चेंडू हरेश. हरेशला माहिती आहे वलबन बॅट घ्यायला लागेल, कारण की ते थोडे मेस्तर आहेत, थापीची भूमिका आणि वलव्याची भूमिका घेतात. आणि बाबा वलवा फिरवला, अरे इटा उरवल्या. यो हरेश नाही मला, तो हरेश का? मनोज राम भोईर यांना कॉमेंट्रीचे माझे मित्र जवळचे श्रेयश यांनी सांगितलंय, पनीश त्याला बॉलिंग तरी दिली ना तरी 100 रुपये, कॅच घेतली तर 200 अशी बक्षीस लावली, त्याला बॉलिंग तरी द्या. येथे देवचंद भोपी आमचे भाऊबंद चषकाचे सर्वात मोठे पुढाकारी आणि पुढाकार घेतले त्यांनी ह्या मॅचेसाठी. पनीश काय पण होऊ दे, परंतु भोपी चषक ठेवायचा मी ठेवायचा, आणि देवचंद भोपीचाच नेतृत्व याला लाभलंय आणि त्यांच्यासोबत सर्व आम्ही आहोत सहकार्य करण्यासाठी. परंतु हा अखंड श्रेय उभा केलाय त्या देवचंद भोपीनं, हा सर्व श्रेय त्याला जाईल. यादव भोपी यांनी ताबडतोब यांची कृपा करावी. हा फुलटा चेंडू गोंगवला, चेंडू गेला थोडा, पाहूया 1-2 धाव होतील. 2 धावा करण्याच्या पोझिशन मध्ये, दुसरी धाव मात्र श्रवणनी काम तमाम केला. यलकोट जय मल्हार.
इथे एक शॉट रन पण नाही ना. हा, कोणती प्रकारची रन भेटणार नाही. इथे कॅमेरा आहे, तुम्ही काही केलं तरी तुम्ही हातात भेटणार. आणि नवपार वरनं आलेलं आहे आपला युट्यूबर्स. खाऊ काम नाही, एवढी क्लॅरिटी आहे, डिजिटल क्लॅरिटी आहे. लक्षात ठेवा, चुकीचा पाऊल उचलू नका, डायरेक्ट हातात भेटशी. भयानक 2 कॅमेरे आहेत आपल्याकडे, तुम्ही काही करू शकत नाहीत. पुढचा चेंडू श्रावण घे, देवाचं नाव, आपले मार्तंड भैरव खंडोबा, कुलांचे कुलदैवत यांचंच नाव घेऊन आपल्याला पुढे जायचं, कारण की सर्वांचं देव एकच. लास्टला आपल्याला जायचंय जेजुरीला. हा, इथे प्लेस केली, खतरनाक प्लेस गेली. चेंडूनी वाट चोखली, गेली चौकाराच्या दिशेने. दणदणी 4 धावा. डीजी मास्टर अंकुश पाटील लावा एक. थँक्यू डीजे. 52 52 धावसंख्येचा आव्हान आहे. दीपक भोईर आपल्या टीम समोर 52 धावसंख्येचा लक्ष आहे. तत्पूर्वी वरील उपस्थित अतिथीगणच्या वतीनं खरं तर एकवेळचं उत्तम सॉन्ग प्रोड्यूस केलं होतं. तरुण तडफदार युवा पिढींच्या गळ्यातील ताईज म्हणून त्यांना संबोधलं जात आहे. काही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं मोठमोठी टीम पॅक केली जाते. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे उत्तम करंडक ट्रॉफी पाहतो ना, ज्यांच्या वतीनं सुपूर्त केले गेलेत, असे या मोठीजी गावातील दानशूर दाते ज्यांची ओळख आहे, अशा सन्माननीय मान सन्मान मायची उबदार शाळ मांगल्याचं प्रतीक म्हणून सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह भेट दिली जाते. थँक्यू सो मच शेखर जिबूर आपल्या उदात्त भावनेसाठी. यावेळेस पुन्हा एकदा ते मैदानामध्ये रुजू होतील क्षेत्ररक्षणासाठी. त्याचबरोबर विनंती करतो हितेंद्र अनंत पंडित आदरातिथ्य मान सन्मान. देवचंदजी बोपे यांच्या निकटवर्तीय परम मित्र ज्यांचा आदरातिथ्य मान सन्मान. सातत्यानं साधी राडी उच्च विचार म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, एक चप्पल चाणाक्ष फिल्डर म्हणून ज्यांची ख्याती राहिली आहे मोठीच्या गावामध्ये, असे हितेंद्र अनंत पंडित यांचा आदरातिथ्य मान सन्मान. विनंती करतोय हितेंद्रजी पंडित त्यांना त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारावा. माईची उपदार शाळ सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह दिलं जातोय. थँक्यू सो मच हितेंद्रजी पंडित, आपण आलात खऱ्या अर्थानं पडता पाऊले सज्जनाची शोभा वाढे. या क्रिकेटच्या मंचाच्या युक्तीप्रमाणे आपण आलात आणि या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं शब्द सुमनानं सहर्ष सविनय स्वागत करतोय. पहिलं सत्र आपण पाहिलात पणीजी बोपी. क्रिकेट म्हटल्यानंतर 2 अंकाचा नाटक आहे. पहिला अंक पार पाडला गेला, 51 धावसंख्या लगावल्या गेल्या आणि 52 धावसंख्येचा लक्ष आहे. चला चेंडू सुपूर्त करायचा आहे मैदानामध्ये. इथे आपले पंच हेमंत पाटील भंगारपाडा आणि तसेच प्रवीण पंच पिरकोन, हे दोन्ही गाव जवळच आहेत. एकच गाव म्हटलं ते चालेल, कारण की पंच बाहेरून आम्ही का आणलेत, कुठल्याच भाऊबंदची बाजू घेतली जाणार नाही, त्यामुळे आम्ही बाहेरून पंच मागवले. देवचंद बोपीची प्लॅनिंग. येस, कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागण्यासाठी ऑफिशियल पंच आपण पाहतोय. खर तर पहिल्या सत्र पाहिलात, पहिल्या षटकामध्ये महेशवर आक्रमण केले, शेखरनं 5 चौकार. तदनंतर दीपक सारखा एक 40+ लेजंड खेळाडू, एक्कादेवी ACC मोठी जी सातत्याने ज्यांच्या वतीनं पॅक केली जाते प्रत्येक ठिकाणी. याच दीपक भोईरच्या वतीनं आणखीन एक शैली सांगू शकतो पणीजी बुपी, की डोंगरी प्रीमियर लीग अलिबागमध्ये पार पाडली गेली शेनवै रोहा या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मालिकावीरासाठी त्या विजेत्या संघासाठी शीत कपाट, ज्याला आपण फ्रीज म्हणतोय, असा फ्रीज ज्यांच्या वतीनं सुपूर्त केला गेला होता, असे हे दानशूर दाते दीपकजी भोईर. या ठिकाणी अनुभव काय असतोय ना, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव आहे जगातील सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव पानाला लावला. 3 विकेट ज्यानं संलग्न टिपण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये पहिला मॅच मध्ये केला. तदनंतर नवीन गोलंदाज हितेंद्र आला, त्या गोलंदाजावर सुद्धा 3 षटकार संलग्न पाहिले सत्यवान भोईरच्या वतीनं.
तदनंतर चौथं षटक श्रवण भोईर घेऊन आला. अगदी मूर्ती लहान आहे, कीर्तिमान आहे, छोटा पॅक बडा धमाका ज्याला मी सातत्यानं सांगत असतो आहे असा श्रवण आला आणि त्यानं एक चांगलं षटक हाताळलं. धावसंख्येवर अंकुश लगावण्याचं काम जरूर राहिलं, परंतु बघता बघता 51 धावसंख्या झाल्या आणि 52 धावसंख्येचं लक्ष आहे हे प्रतिस्पर्धी टीम दीपकजी भोईर यांच्या परिवारासमोर. आणि ते पेळवण्यासाठी सलामीसाठी आपल्या टीमचा बुरुज राखण्यासाठी स्वतः कर्णधार खरं तर ज्यांच्या नावानं ओळखली जाते धनंजयजी भोईर, परंतु नेतृत्व दीपक भोईर यांच्या खांद्यावर आहे आणि तो दीपक भोईर सलामीसाठी येतोय. तर नॉन स्ट्राईक कडे आहे जो गोलंदाजीतून ज्याचा भरपूर समाचार राहिला हितेंद्र. गोलंदाजीतून जितकी खराब गोलंदाजी राहिली ना यावेळेस फलंदाजीतून चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी द्यावा लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही नाणेफेक साठी पुन्हा एकदा मायचा पुकार देतोय. बंडा परिवार, परेशजी बंडा, जोशी परिवार, राकेशजी जोशी. चला विनंती असेल अगदी हा षटक संपण्याच्या अगोदर आला नाही तर दोन्ही टीमचे 3-3 चेंडू कमी वजा करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. नियमावली कटाक्ष आहे, गावातील स्पर्धा आहे, आपल्या खरं तर आनंदासाठी स्पर्धा भरवली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपला सहकार्य खूप महत्वाचा आहे. आपला सहकार्य जितका मोलाचा राहील ना तितकी ही स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाईल याची दक्षता घ्यायची आहे. पाच षटक पाच खरं तर 10 टीम्स असल्या कारणाने जो टॉप स्कोर करणार अगदी त्यांना एक सामना बाय दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि दुसरा एक आणखीन एक वेगळी संकल्पना आपण पाहतो हर्षल भोपी, देवचंद भोपी या भोपी परिवाराकडून की तदनंतर अगदी रनिंग करावी लागेल. आपल्यातली फिटनेस किती आहे आपल्या खेळाडूंकडे आणि ती कर्णधाराला करावी लागेल याची नोंद घ्यायची आहे. ओ टू बनीजी भोपी. धाव संख्या 52 आणि दैत्यांचा राजा रावण अशी धाव संख्या दीपकला काढावी लागेल. हा दीपकला चेंडू टाकला, चेंडू दिला फुल टॉस आणि तिथे डबल वाईट. इथे धनंजय काका म्हणजे आमचे मेन आहेत 40+ मधले, त्यांना सुद्धा इथे त्यांची वर्णी दीपकने लावले. धनंजय भोईर यांना सुद्धा घेतलेलं आहे खेळण्यासाठी. त्यांच्यावर पाली येता कामा नये धनंजय भोईरवर. दीपक असा काम कर. पुरता चेंडू हा उचलला फटका. हे बाबा टाकली कॅच अवदसा टाकली वाटोला. हे बाबा मात्र रनआउटच्या स्वरूपात दीपक इज गॉन. इज येथे पुढचा पहिलाच गडी पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. दीपक कॅच गेली डबल विचार न करता भगवानने डायरेक्ट हिट केलं आणि दीपकला फिट करून टाकलं. पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद दीपक. हा कोण आहे? हितेश बाबा. येत्यानी टाकली उडी बोईट उडी फाटनशी डुकरींची बापया त्याला सुसाट चिमुरा बिलांची बाहेर.
अशी सुरुवात करावी लागेल. हितेश हितेश जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा आहे दीपकला. त्याला माहिती आहे भोईर परिवार लक्षात ठेवा सदासजी तुम्ही हरता कामा नाहीत. टफ सर्व मॅच टफ झाल्या पाहिजे असं तुम्ही खेळा. आपली कमतरता दाखवू नका. भेटल तसा चेंडू उचला. इथे डबल उचलला फटका. चेंडूवर डबल एक तर मिळेलच. भगवानची खराब फिल्डिंग. डबल दुसरी. इथे भगवान मात्र वारंवार खराब फिल्डिंग करतोय. मगाशी कॅच टाकली डबल आता एक एक्स्ट्रा दिली. भगवानला मस्तपैकी उपवॉकेट ठेवा तर धावा अडतील. प्रत्येक संघामध्ये थोडंफार इकडे तिकडे होणार आहे परंतु कॅच महत्वाचे आहे. कॅच सोडू नका. पुढचा चेंडू सत्यवानचं. हा चेंडू सत्यवानने केला बीट. कायम काम फिट. एक नंबर काम तमाम. संघाची धाव संख्या झाली होती भोईर परिवार 11. इथे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 13 12 13च्या गतीने जायला लागेल. ही धाव संख्या सहज निघेल. शेवटचा सत्यवानचा पहिला चेंडू. पहिल्याच ओव्हरचा शेवटचा. हा चेंडू टाकला वाटोला वाईट. हे तुम्हाला सर्व मी सांगतोय कंप्लीट 70-75 धावा पाहिजे. ते हिशोबात तुम्ही चालायचं. पुढचा चेंडू सत्यवानचा लास्ट इज गो. उचलला गेला 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 आर पार चेंडू चौकार. दे धनादन डीजे मास्टर. दोन परिवारांमध्ये नाणेफेक केला जाईल. मी झी क्रिकला विनंती करतोय की आपण कॅमेरा आपला इकडे फोकस करायचा कारण या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. दोन परिवार एका बाजूला राकेशजी जोशी परिवाराचे संघनायक दुसऱ्या बाजूला बंडा परिवाराचे संघनायक परेशजी बंडा या झी क्रिकचे फाउंडर संदेशजी भगत यांच्या वतीनं नाणेफेक केला जातोय. चला मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. यस दोन कर्णधार सेकंड करतायत. दोन्ही कर्णधारांना आपण देऊया शुभेच्छा. बंडा परिवार कॉल करणार. हेड इज अ कॉल. पडला नाणेफेक जोशी परिवार निर्णय काय असेल. आम्ही डिसिजन पेंडिंग ठेवतो जरा. डिसिजन पेंडिंग आहे परंतु भाऊबंद चषकामध्ये याच्या अगोदर कधी खेळलात का. नाही. या स्पर्धेमध्ये देवचंदजी भोपी हर्षलजी भोपी यांच्या वतीनं आपला एक टीमचा स्थान निश्चित झाला तर त्यांच्याबद्दल काय म्हणाल. नक्कीच मी प्रथमतः देवचंद भोपी आणि हर्ष भोपी यांचं आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला या भाऊबंद चषकामध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल. स्पर्धा अगदी नकदराशी प्रथम क्रमांकाची कमी आहे. अगदी फी सुद्धा कमी आहे परंतु इतका भव्य दिव्य असं देखणं आयोजन आणि त्याला साथ आहे या झी क्रिक लाईव्हची. तरी आयोजनाबद्दल काय म्हणणार. आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतंय भाऊबंद चषक हा आणि लाईव्ह दाखवल्याबद्दल एक चांगलंच आयोजन आहे. येस नक्कीच आपल्या भाऊबंदीच्या आठवणी आपल्यापर्यंत या जतन केल्या जातील त्यासाठी आपल्याला देऊया शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला परेशजी बंडा परिवाराच्या नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे. नाणेफेक हारलाय प्रतिस्पर्धी टीमचा निर्णय अजून गुलदस्त्यामध्ये प्रलंबित आहे. प्रथम जर फलंदाजी वाट्याला आली तर किती धावसंख्या उभारणार. 50 ते 55 धावांचं आव्हान आम्ही. आपल्या परिवारामध्ये कोण प्रामुख्याचे फलंदाज ज्यांच्या खांद्यावर ही धुरा असेल. सर्वच जण बेस्ट देतील त्याबद्दल काय हरकत नाही. हे सर्वच जण एक उत्तम खेळ करतील ही अपेक्षा आहे त्यांना. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. याच्या अगोदर या स्पर्धेमध्ये आपला पार्टिसिपेट झाली होती का टीम. नाही पहिलाच आमचा वर्ष आहे आम्ही तिथं पार्टिसिपेट करतोय. पण ही स्पर्धा जरा लवकर घेतली तरी जमेल कारण भरपूर ऊन लागते. येस स्पर्धा लवकर घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना या आयोजनाबद्दल काय म्हणाल कारण मी सांगितलं होतं जोशी परिवारांकडून सुद्धा सांगितलं की झी माध्यमातून लाईव्ह आहे आणि भाऊबंदांच्या आठवणी लाईव्ह आहेत. तर या आयोजनाबद्दल काय म्हणशील. आयोजन तर सर्वात छान असतं. खलास काम तमाम. थँक्यू बाबा परेशजी बंडा या ठिकाणी बाईट्स देत होते. ओ टू कॉम्बॉक्स पनीशजी बोपी एक नंबर. हरेश सर इथे आले आहेत माझे मित्र. चांगला असा सुंदर असा तुम्हाला कॉमेडीचा देखावा मिळेल. शब्दांची भरमार आणि असंख्य डायलेग भावबंदांपासून अख्खे गावापासून सर्व जेवढे डायलेग असतील ते पूर्ण सुपुत्र करतील माझे मित्र हरेश मडवी.
आणि हा चेंडू नो नाही हे घेतलं का? हा येस, या ठिकाणी आदरातिथ्य मान सन्मान केला जातोय. प्रत्येक कर्णधाराचा या ठिकाणी आदरातिथ्य मान सन्मान. जोशी परिवाराचे कर्णधार राकेश जोशी यांचा आदरातिथ्य मान सन्मान. मायचे उपदार शाळ मांगल्याचं प्रतीक म्हणून सुगंधी पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. थँक्यू सो मच राकेशजी जोशी. त्याचबरोबर बंडा परिवाराचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे परेश भानुदास बंडा उर्फ दादा, एक प्रेमळ मनमिळाऊ स्वभाव म्हणून ज्यांची ओळख, यांचा आदरातिथ्य मान सन्मान मायचे उपदार शाल आणि या सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुद्धा करण्यात येतोय तोचित मान सन्मानित. थँक्यू सो मच सर्व कर्णधारांचे. हॅलो, इथे आमचा कॅमेरा इकडे होता सत्कारसाठी इथं, हा त्याच्यामुळं आम्ही बघितलं नाही. हा ओके, हा चेंडू नो. हरेश सर आउट दिलं का? ओके. पुढचे कॉमेंट्री करतील माझे मित्र हरेश मडवी, दीपक भोईर. सरपंच यांनी आमच्या स्टेजवर यावे, सत्कार करण्यात येत आहे. दीपक भोईर प्लीज या स्टेजवर या. अरे सर काय सांगणार तुम्ही काय सांगणार? बघा, असे डायलॉग झाले पाहिजे की लोक उन्हात तानात आहेत त्यांना आनंद वाटला पाहिजे. असे डायलॉग सोडा, दनादन. निश्चितच भोपी सर, का या पहिल्या पूर्वार्धाची सुरुवात केली होती भोईर परिवारचा फरदीन काजी शेखर भोईर यानं 5 चेंडूंमध्ये 5 चौकार लगावले होते. आम्हाला ऑनलाईन आलं समजला का शेखर भोईरने मात्र कत्तल उडवली चौकारांची या मैदानावर. महेश भोईर सारखा नामक असा गोलंदाज होता, भेदक गोलंदाज महेश भोईर, त्याच्या लगातार 5 चेंडूवर 5 चौकार लगावतो भोईर परिवारचा फरदीन काजी शेखर भोईर. पुढचा चेंडू श्रवण इन झालाय. श्रवण होते बीट का या श्रवणनं मात्र शेवटचं षटक होतं, सुंदर गोलंदाजी केली होती. तो श्रवण मात्र आलाय. आता निर्णय धावा असतील, धाव संख्या झाल्या त्या 16. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं, एक धावसंख्या पळून काढली दुसरीसाठी कॉल आणि सीमारेषा 5 जवळ मात्र चेंडू कलेक्ट केलाय. या 2 धावसंख्येनं समाधान मानतोय आणि 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय तो 18च्या घरात. श्रवण दीपक भोईर याला सुवर्ण संधी असणार आहे का यानं जर षटकार लगावला श्रवण भोईरनं तर जितेंद्र हरी भोईर, जितू भोईर यांच्याकडून 1.5 गुंठ जागा, जो सांगेल तिथं मात्र 1.5 गुंठ जागा. आणि श्रवण भोईर अजून कुठली पोरगी आहे ती देतात कुठली? मिस झाला क्षेत्र, कीपर मात्र मिस झाला. बॅचच्या स्वरूपात आली एक धावसंख्या. बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या पळून काढली. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 19च्या घरात. एक शतक आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या त्या 19. आता स्ट्राईकवर येतं हितेंद्र भोईर. रोहित फुलटा चेंडू, पेष्टी सोडून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच हेमंत पाटील सर यांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या, संघाची वाढती धावसंख्या झाली 2 दशकामध्ये. याच्या नंतरचा होणारा सामना बंडा परिवार आणि जोशी परिवार. जोशी परिवारासाठी शुभेच्छा आल्यात अहिल्या जीवन मडवी, हिराबाई सुनील भोईर, कुसुम सुरेश भोईर या माहेरकरींकडून मात्र त्यांना जोशी परिवाराला मात्र शुभेच्छा आल्यात. हा चेंडू जातोय निर्धाव. पण हरेश, जोशी परिवाराकडून एक खेळाडू घेतला पाहिजे. हरचंद आहे का बघा? हरचंद जोशी कुठे असतील त्याने इथे उपस्थित दाखवावी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट झाला, पण लेग स्लिप कडे असणारा क्षेत्ररक्षक
कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही मनीष. चेंडू जातो निर्धाव. आता शेवटचा चेंडू असणार आहे. दुसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाल्या ते 21. रोहित भुईर, गोलंदाज रोहित भुईर आतापर्यंत विचार केला 7 चेंडू फेकले. 7 चेंडूंमध्ये 5 धावसंख्या दिल्यात. हा सुद्धा मात्र बघूया क्वालिफाईड पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येते. अवांतर धावसंख्येने संघाची वाढती. धावसंख्या झाली ती 22. खराब गोलंदाजी. रोहित भुईरचा विचार केला तर भावनामध्ये जो प्रॅक्टिस करणारा गोलंदाज आहे रोहित भुईर, अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी फेकत असतोय. पण आज मात्र कुठेतरी दबाव आलाय, परिवाराचा दबाव मात्र. ओहो, आणि हा आलाय नशिबाचा काँग्रेसचा पंजा. सबका साथ सबका विकास. गोलंदाज येईल. पहिलं शतक हाताला सत्यवान यानं मात्र 16 धावसंख्या दिल्या. दुसरं शतक हाताला रोहित यानं 13 धावसंख्या दिल्या. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे.
हा फिरता चषक ज्यांच्या मार्फत आम्हाला दिलाय सत्यवान धर्मा पाटील बांबावीपाडा व त्यांचे सुपुत्र साई सत्यवान भोईर यांच्याकडून मात्र हा फिरता चषक आपल्याला उत्कृष्ट केलाय आणि शोम्यासाठी मात्र असणार आहे सत्यवान भगत यांच्याकर्फे मात्र मनसे अध्यक्ष उरण यांच्याकडून मात्र शोम्या भंगारपाडा आणि उद्घाटक यांची मात्र शो मॅच असणार आहे. भंगारपाडा विचार केला, भंगारपाड्याचा जर पनीस भोपी विचार केला तर सर्व मात्र तुम्ही प्राण्यांचे नका सांगू, आपल्या बाईकचे सगळ्यांचे इंजन जिथं खोलले जातात ते मात्र भंगारपाडा. अख्खी पोकलन 2 मिनिटात खोलणारे लोक त्यांच्याकडे आहेत. अख्खी पोकलन क्षणात गायब. मीटच्या दिशेने आली पुन्हा एकदा एक धावसंख्या संघ पोहोचतो 3 दशकात 30च्या घरात. आता स्ट्रायकर येतो हितेंद्र भोईर. चला भोईर परिवारचे आरटी भोईर प्लेज कम स्टेज समर्थक व आरटी भोईर फॅन्स क्लबचे अध्यक्ष रमेश तुकाराम भोईर यांनी मात्र आमच्या अतिथी कक्षमध्ये येण्याची कृपा करायची आहे. इथं हरेश भगवान भोईरनी काम थांबवलं, आता काम निश्चितच. अडवला. भगवान भोईरनी मंत्र टाकला, कुठला तरी मंत्र आहे खिशामध्ये लिंबू आहे वाटतं भगवानचे. ओंकार संघाकडून भेदक गोलंदाजी करणारा भगवान भोईर आज मात्र त्याच ताकदीने आणि त्याच जिद्दीने मात्र या मैदानावर मात्र गोलंदाजी करतोय भगवान. पुन्हा एकदा चौथा चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू फेकलेत पनीस भोपी. 4 चेंडू मध्ये एक सफलता आणि एक धाव संख्या दिली ती भगवान भोईरनं. अरे हरेश आता भगवान भोईरने इबूट टाकली इबूट टाकली, काम तमाम. तू आता मजा बघ. या मॅचचा आनंद घेण्यासाठी हबप जनार्दन बुवा भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. चला जनार्दन बुवा हबप जनार्दन बुवा भोईर तुम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या देऊन एक सफलता प्राप्त हितेंद्र भोईर. काय लगातार 3 चेंडू डॉट झालाय. त्याला आता चेंडूला मॅकडॉल आरसी बघावं लागेल तरच तो षटकार मारू शकतोय. हो उचलला चेंडू. चेंडू खाली फरदीन काजी कुठला हा हाताला किस करून मात्र चेंडू जमिनीला दान झालाय फरदीन काजी याच्या. शेखर भोईर मात्र जमिनीला दान करतोय. धावसंख्येचा बेनिफिट मिळतोय. एक या धावसंख्या संघ पोहोचतो 31च्या घरात. आता उर्वरित 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज. अरे सर तुम्हाला बोलू, ही कॅच महत्वाची होती. ही कॅच घेतली असती ना ते आरामात टेन्शन फ्री झाले असते, परंतु ती तुम्ही बोलता फरदीन काजीनी कॅच सोडली, मोठा घोटाळा केला त्यांनी. चला आमचे सन्माननीय अतिथी हबप जनार्दन बुवा भोईर व आरटी फॅन्स क्लबचे अध्यक्ष रमेश तुकाराम मात्र आगमन झालंय. या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू मध्ये तब्बल 31 धावसंख्या उभारल्या. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची गरज. शेवटचा शतक, शेवटचा गोलंदाज कोण असणार आहे भोईर परिवाराकडून?
दोन पाच चेंडूंमध्ये आता 6 चेंडूमध्ये 21ची गरज असताना 5 चेंडू 17ची गरज आहे. दीपक भोईर परिवार यांना चला चला सत्यवान भोईर उशीर करू नका. आजच्या दिवसामध्ये 5 सामने खेळवायचे आहेत. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज. समोर फलंदा हितेंद्र फुल टॉस चेंडू लालीपाप चेंडू होता आणि मात्र रनआउटचा चान्स होता पण स्वतः फरदीन काजी मात्र थांबवतोय स्वतःला. चेंडू जातो निर्धाव. 4 चेंडू 17ची गरज. आता 3 उत्तुंग मोठे फटके मारावे लागते ते हितेंद्र भोईर याला. ती क्षमता मात्र त्याच्याकडे आहे, ती ताकद आहे, ती नजाकत त्याच्याकडे आहे हितेंद्र भोईर. हो हो काय गोलंदाजाची स्तुती करावी लागेल पण यष्टीरक्षकाची स्तुती सुद्धा करावी लागेल. फरदीन काजी काय यष्टीरक्षक लाभलाय भोईर परिवाराला. काय आपलातून अष्टपैलू खेळाडू मात्र फरदीन काजी शेखर भोईर क्लोज किपिंग करताना दिसतात पण चेंडू मात्र सोडत नाही. बाईची जोरदार अपील भगवान भोईर हरेश भोईर यांच्याकडून मात्र बाईची जोरदार अपील केली होती. 1 धावसंख्या येतोय. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो. अरे काय हरेश एक धाव खलास. काम गुरफटला हरेशने काम गुरफटला. भगवाननी पहिला काम तमाम केला. आता हरेशने त्याच्यावर पूर्ण मारा केला म्हणजे भोईर परिवाराला घाम फोडले ते भोईर परिवाराने. पाहूया आणि इथे डबल खलास. तिथे डबल 1-2 नाही तर चौकारच्या दिशेने चाललाय. चौकार अडवला वाटतं. आता किती पाहिजेत रे डायरेक्ट टार्गेट. किती चेंडू. 1 चेंडू 14 धावांची गरज आणि मात्र ही मॅच मात्र हितेशच्या बॅटीतून मात्र ही मॅच पूर्ण केली. हितेशने पहिला काम तमाम केला. नंतर चेंडू सर्व फसले आणि हितेशने पूर्ण मॅचच घालून टाकली. आता आशा काय करायची. आता आशा ही धरली.